याचं रिफ्लेक्शन आता आम्ही एका गुहेत गेलो तिथं असं दिसत होतं शॅडो मध्ये, ते पण उलट. सो आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती आलो जो की आहे नरसिंह टेम्पल. भव्य मूर्ती आहे नरसिंहाची, पण थोडं त्याचे अवशेष तुटलेले आहेत. आय थिंक युद्धावधी वगैरे असं झालं असेल. 1 2 3 4 5 6 7. तर या मूर्तीची स्पेशालिटी अशी होती, स्पेशालिटी किंवा खास बात अशी होती की त्या नरसिंहची जी मूर्ती आहे त्यात मांडी घातली आहे, तर जे हात तुटलेले दिसतात आधी, तर त्यावरती 2 देवी बसायच्या दोन्ही हातांवर आणि मांडी, आणि ती मूर्ती अशी होती. आक्रमणामध्ये ते तोडलं झाली, पण ती मूर्ती अजून पण तशीच आहे. पहिलं त्याच्यावरती पूर्ण असेल म्हणजे, पण आक्रमणामध्ये तोडलं. कसलं भारी दिसत असेल. तर ती मूर्ती अपूर्ण आहे, त्यामुळं हम्पीमध्ये कुठंही पूजा करत नाही मूर्तींची, कारण ह्या सगळ्या तुटलेल्या मूर्त्या. त्यामुळं आपण अच्छा हां, हे सिंगल कार्ब स्टोनमध्ये बडविलिंग शिवलिंग म्हणतात त्याला. तर हे पाण्याखाली आहे, त्याच्या पाण्याची पातळी कधीच वाढत नाही. पाणी नेहमी फ्लो होत राहणार इथे, पाऊस आला काही झाला तरी पण पाण्याची पातळी कधीच नाही वाढणार. असं म्हणतात की एका बाईनं, म्हणजे बाई किंवा एका महिलेनं ती पूजा केली होती, शंकराची खूप आराध्य भक्त होती, मग तिनं हे मंदिर बनवलं असं म्हणतात, किंवा हे शिवलिंग बनवलं, त्याच्या अराउंड मंदिर बांधलं. आता जे आपण टेम्पल बघितलं ते अर्ध्या जीर्ण अवस्थेत आहे, कारण की युद्धाच्या काळात तिथे तोडफोड झालेले आहे, जसं सौरभ बोललाच. पण त्याचं जे आर्किटेक्चरल जे म्हणजे प्लॅन जो आहे तो काही अशा प्रकारचा असेल की इथून एंट्री हे एक द्वारपाल काइंड ऑफ असू शकतं, आणि इथून सरळ बघितलं तर मंदिर, म्हणजे ती मंदिराची रचना अशी असू शकते एकदम भारी. त्यानंतर हे सुद्धा जे मंदिर आहे जे शिवलिंग जे आहे ह्याचंसुद्धा वरती शिखर वगैरे असू शकतं. तर काय युद्धाच्या काळात सगळं वाट लावली यांनी, खूप सुंदर असेल. आणि इथे कुठल्याच मंदिरात चप्पल काढत नाहीत, कारण की मंदिराची जी देवी आणि देवतांचे जे मूर्त्या आहेत तर त्यांचे म्हणजे ते तोडले गेलेले आहेत. सो त्यामुळे तिथं ते कोण पूजा वगैरे पण करत नाही. विरूपाक्ष टेम्पल, येडूर, बसवण्णा आणि विठ्ठल मंदिर. सो आता पहिला आपण विरूपाक्ष करू, नंतर विठ्ठल मंदिराला तिकडे जाऊ. आता विरूपाक्ष मंदिर. मंदिराची स्केल बघू शकता तुम्ही. माझ्या मागे बघू शकता मंदिर. जाऊया एंट्रीला आता. पोरं पटापट पुढे गेलेत आणि इथं स्कूलचे पण खूप मुलं येतात. तर चप्पल स्टँड आहे, पहिले चप्पल काढूया कारण की या मंदिरात पूजा होते. तू किती आला रे? दुसऱ्यांदा. कसं वाटतं दुसऱ्यांदा येऊन? पण मी आधी रात्री आलेलो तेव्हा फुल गोल्डन टेम्पल दिसतं. अरे फर्स्ट टाइम सकाळी आलो. पुण्यातलं वेगळं दिसतं. पण रात्री जेव्हा आलेलो तेव्हा आरती चालू होती, मस्त असं होतं. वाव बाई, हे कसलं दिसतं बाहेर.
कैसा लगे लय भारी भाई. बाहेर काढा. ओके जातो. चलिए नाही ह्याचं हे नाही आहे मग मध्ये आतमध्ये. आले अरे वेलकम टू सागर बॉईज. आपण विरूपक्ष मंदिरामध्ये आहोत सध्या. मेन मंदिर सध्या पूजेसाठी बंद केलं, पण जर तुम्ही इथं नीट बघू शकता प्रत्येक नक्षीकारी कारिगिरी सगळं असतं. टिपिकल मंदिर जे साऊथ इंडियामध्ये असतं तसं असतं की जसं मेन एंट्रन्स, त्यानंतर देवाचा एंट्रन्स, त्यानंतर हे गर्भाशयाचा एंट्रन्स आणि मग आतमध्ये देव, असं याचं स्ट्रक्चर असतं. आणि आतमध्ये आम्ही गेलो होतो आत्ता. तर आतमध्ये मेन गाभाऱ्यात जे सिलिंग आहे तिथं रामाचा स्वयंवर पूर्ण त्यांनी कार्व केलं वरती. तर तिथं जर तुम्ही नीट बघितलं तर ब्रह्मा विष्णू महेश सगळे देव राक्षस सगळे आलेत ते युद्धात. आपलं सॉरी लग्नाला युद्धच म्हणायचं पहिले. ते सगळं शिल्प केलेले आहेत. आणि जो कलरिंग आणि जे कार्विंग आहे ते इतकं भारी आहे. थोडा लाईट कमी आहे आतमध्ये, पण ते दिसून येते बाहेर. आता मंदिर बंद केले 15 मिनटं. ते आय थिंक काहीतरी पूजा वगैरे होणार आहे, त्यानंतर परत येईल. तर आता आम्ही बाकीचं मंदिर फिरतो. तर तिथं फुल गर्दी झाली. आम्ही दर्शन झालं आमचं, पण मुखदर्शनच झालं. आतमध्ये गेलो ना आम्ही गाभाऱ्यात. थोड्या वेळाने जर उशीर झाला, लवकर आलो तर जाईल, नाही तर राहिलं. काय करणार आहे, जायचं का धक्का बुक्की. तर भरपूर अशा अडचणीतून आम्ही तिथं पोहोचलो. तिथे प्रतिबिंब म्हणजे मी तुम्हाला तो फोटो दाखवतो. काय कमालीचं आर्किटेक्चर आहे की हे कुठल्या मंदिराची रे. ह्याच आहे ना, ह्याच आहे ना, एक्झॅक्ट हे दिसते याचं रिफ्लेक्शन. आता आम्ही एका गुहेत गेलो तिथं असं दिसत होतं शॅडो मध्ये, ते पण उलट. आणि ते असं म्हणजे या खिडकीतनं असं आणि खिडकीतून असं दिसतं. आणि रेकमेंड करायला की हिवाळ्यातच या, उन्हाळ्यात तर बिलकुल येऊ नका. आत्ताच एवढं गरम होते. तर माझ्या मागे बघू शकता अख्खी तळ आहे. हाऊस द जोश. हाय सर. हाय सर. टू मच हाय ब्रो. सो आता आमचे स्पॉट फिरून झाले. कुठे जायचं आता नेक्स्ट. आता विठ्ठला टेम्पल. आता वाजले 50 रुपयाच्या नोटवरती जे आहे ते फॉर अशा लोकांसाठी. अर्ध शरीर नागाचे अर्ध भाई ऐसे कैसे स्विच मारते हो भाई. तर हे जे आहे माझ्या मागं, तर ॲज पर सौरभ नॉलेज एस्केलेशनमध्ये काही मूर्त्या सापडल्या आणि काही शिल्प आहेत. तर ते इथे त्यांनी मांडून ठेवलेत आणि काही लोक त्याच्यावरनं चालत चाललेत. वेलकम टू इंडिया. विरूपक्ष टेम्पल झाले फिरून. आता आम्ही घेऊ आमचे शूज आणि जाऊया कुठं, विठ्ठला टेम्पल. आता आपण शूज कलेक्ट करूया आणि विठ्ठला टेम्पलला जाऊया. माझ्या मागे फुल गर्दी आहे. वेंडी लय गर्दी आहे, लय. स्कूलमधले म्हणा, कॉलेजमधले म्हणा, नुसत्या ट्रिप आहेत. पोत्याने चपला बाहेर टाकतात ती लोक. खरं आहे का. बरोबर आहे. गो माता. भाई भाई तर ते साऊथ ॲक्टर इतका फेमस आहे इथं की खूप साऱ्या दुकानावरती भाऊचे पोस्टर आहेत. पण आणि आपण ते बघितले, डबमध्ये बघितलेत, पण आहेत मूवीज चांगलेत. नाव मला आत्ता आठवत नाही आहे. नाव काय रे, नाव काहीतरी आहे. तर आता प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही कृष्णा टेम्पलला चाललो आहे. मंदिराच्या लेफ्ट साईडने रस्ता आहे.
हेमकूट मंदिर परिसरात आत्ता आलो आपण. जाऊया. मंदिराचं लोकेशन मेन मंदिराच्या बाजूला. वाव भाई, बाहेरून बघताना असं वाटलंही नाही की आतमध्ये इतका मोठा परिसर असेल. मेन गेटच्या आतमध्ये आल्यावरती भाई खूप भारी, खूप भारी, खूपच सुंदर. काय करायचं परदेशात फिरून, आपल्या भारतात इतक्या भारी भारी जागा आहेत. हे बघा. हो जावय बापू एक्सपोज करेल, एक्सपोज डायरेक्ट. भाई इथून भारी दिसतंय रे सगळं. हे भारी वाटतं ना इकडून वरतं. पावसाळ्यात काय विचार कर, पावसाळ्यात काय भारी वाटतं. भाई येणार मी पावसात फिक्स. आता मागच्या टेम्पलला होतो, तिथून थोडं वरती चालत आलो. आल्यानंतर इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात चाललो आहे सध्या. या ठिकाणी सुद्धा मस्त मंदिर आहे. आता दुपारचे 12:30 वाजून गेले, 12:45 झाला आय थिंक. आम्हाला अजून थोडं लांब जायचं आहे. आम्हाला अजून भरपूर लांब जायचं आणि 2-3 स्पॉट अजून कवर करायचे. पण आम्हाला मिस पण नाही करायचे. काही काही स्पॉट आम्ही मिस केलेत, बट इट्स ओके. स्लिप झाला, कॅमेऱ्यात आला असता राव, वाचलं थोडक्यात. आमचे ते जावई बापू कॉलेजचे. वेस्टर्न कल्चर म्हणजे बाहेर देशामध्ये अशा टाईपचं आर्किटेक्चर वापरलं जातं. त्याचबरोबर इथं एकदम असं उंचावरती एक आणि खाली सगळे मंदिर आहेत. बाकी आता जाऊया मंदिरात. कडेले कालू गणेशा. माझ्या मागे बघू शकता गणपतीची मूर्ती आहे आणि इतकी भव्य मूर्ती आहे की खूपच आहे. आणि आय थिंक इथं 2 गाभार आहेत. एक समोर आहे, मी आता जिथं थांबलो तिथे, आणि आतमध्ये गणेशाची मूर्ती. खूपच हेवी स्टोन वर्क आहे, जे आपण महाराष्ट्रात नाही बघत, जी पण इथं खूपच मस्त वाटतं. गणपती बाप्पा मोरया. चला आता पुढच्या मंदिराला जाऊया. घाल कॉलेजचा जावं आहे म्हणून काय बोलत नाही याला, नाहीतर आमच्या पोरीचा सवाल आहे. तिकडून गाडी इकडे आहे, मग इकडून परत जावं लागेल. हा ठीक आहे. कधी कधी चांगला पण सांगतो, म्हणजे चांगलंच सांगतो तो. कधी थोडं. राजेश कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं का? छान एकदम. मला पण ते झालं. तर राजेशची आमच्यासोबत दुसरी ट्रिप आहे. ए ये ना दादा, तुझी पोरं बाळा बघतील नंतर नाही. हां तर राजेशची तर राजेशची आमच्यासोबत दुसरी ट्रिप आहे. पहिली आम्ही राजस्थान केली, ते मजा आली त्या ठिकाणी. आता अजून मजा यायला लागली असं वाटतंय मला, पण ठीक आहे. आता काय तुला काय वाटतं ते सांग पहिला. ग्रुप कसा आहे आपला? ग्रुप बघतो दिवाळी आहे. हां कसे माझा इंटरेस्ट थोडा आर्किटेक्चर आर्किओलॉजिकल प्लेसेसमध्ये जरा कमी आहे. तो टेक्निकल माणूस होता. का रे म्हणजे भाई हा माझा डायलॉग का रे वीर? हा असं नाही. खुश आहे का? हा का